पवार, डॉक्टर प्रशांत वाडीकर, डॉक्टर नागनाथ येलप्पे, डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या 4 सदस्य हे डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल आणि सूर्या हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे. पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल. त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे. एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात. आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल. त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं, पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलने केलेलं नाही. त्यामध्ये रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर रुग्णांचं समुपदेशन करून उपचाराकरता येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केले नसल्याचं नमूद झालेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही. अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे. इतकं मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला. या अहवालानुसार रुग्णालयावरती टप्पा ठेवण्यात येतोय आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर 2 धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात. त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे. दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येणार नाही. त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने उद्या याच्यावरती जे काही असेल ते अंतिम निष्कर्ष काढून त्यानुसार कारवाई केली. मॅडम यामध्ये रुग्णालयाने उपचार केले नाही आणि प्रतिसाद दिला नाही हे निरीक्षण झालं, पण त्यांनी शिफारस काय केली आहे कारवाई या समितीने? कोणत्या प्रकारे कारवाई झाली रुग्णालयावर? खरं तर समिती शिफारस कारवाईसाठी करत नाही. समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले आहे की इतक्या कालावधीमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील, त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी यांच्याशी बोललेले आहे. त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले. त्या अहवालामधून किंवा उद्या जे 2 अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की 10% खाटांची व्यवस्था ही 1,85,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. इतर 10%च्या खाटा या 85,000 उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे 85,000 उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये 50% सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे. असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयांनी पाळलेली नाही आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ 56 धर्मादाय रुग्णालय आहे. उच्च न्यायालयाच्या 2003च्या तरतुदीच्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि टीम असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांना ज्यांनी धर्मादाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे. एक प्रश्न असा आहे की पैसे मागितले हे मृत्यू मोदेशकर रुग्णालयाचा हलगर्जी आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न. याबाबत अहवालात काहीच नाही. मोदेशकर रुग्णालयाला क्लीन देण्याचा प्रयत्न आहे अजिबात नाही.
या अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंतचा अहवाल आहे. म्हणजे मंगेशकर हॉस्पिटलचा सुद्धा आहे, ससून हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबले तो आहे, त्याच्यानंतर सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली. सूर्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात, म्हणजे 2 दिवसांनी. तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 31/3/2025 रोजीला मयत झाली. तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आलाय, तर त्या सगळ्या, आता मी तुम्हाला या सगळ्यांच्या अहवालाच्या कॉपी देते, पण या सगळ्या चारही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिलाय. तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा कोर्टमध्ये जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे. तर तो अहवाल आपल्याला उद्या आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला. याबाबतच्या अहवालामध्ये काही सांगितलं मी म्हणता की पुन्हा एक समिती जी आहे माता अन्वेषण विभागाची याबद्दल तपास करेल. याचा अर्थ यामध्ये या रुग्णालयामुळे मृत्यू झाला नाही, याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली की पेशंट कधी आले, कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट झाले. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी रुग्णालयावरती टप्पा ठेवलेला आहे. रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं, उपचार करणं आवश्यक होतं. असं असताना सुद्धा उपचार केलेला नाही आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही. त्याच्यामुळे हा सगळा टप्पा रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे. कारण मॅडम बॉम्बे नर्सिंग होम बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार दीनानाथ रुग्णालय हे महापालिकेच्या अंतर्गत येतं. त्यामुळं यांनी जरी फक्त निष्कर्ष काढले असले तरी मूळ कारवाई ही महापालिकेकडून होणार आहे. तर मग महापालिकेला आपण काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत का? तुम्ही पाहिलं असेल, सगळ्यात माझं पहिलं पत्र हे महानगरपालिकेला पत्र दिल्यानंतर ही समिती तयार झालेली. पण आज या ठिकाणी भेट घेत असताना केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही, तर ससूनच्या संदर्भात सुद्धा अनेक काही तक्रारी होत्या. आणि ही घटना घडल्यानंतर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या आणि एकंदरच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये, त्यामध्ये ससूनचे डीन सुद्धा होते, आरोग्य प्रमुख सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला. 5 तासामध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते तर कदाचित आज रुग्ण आपल्यामध्ये असतात. याचा अर्थ की 5 तासाचा वेळ गेला